मनसे नेते नितीन सरदेसाई आपल्यासोबत आहेत. आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मातोश्री निवासस्थानी आहे ती भेट झालेली आहे. याच भेटीवरती आपण त्यांच्याशी बोलणार आहे. सर, आज पुन्हा एकदा भेट, जवळपास ही 7वी ते 8वी भेट आहे, ज्या दिवशी मराठीचा मुद्दा घेऊन एकत्र दोन्ही भाऊ आलेले होते. जरी दोन्ही भाऊ एकत्र आले, त्या ठिकाणी कौटुंबिक ही भेट जरी सांगितली तरी सुद्धा राजकीय हे या बैठकीला तरी वळण थोडं ना थोडं लागतंच. काय नक्की कारण असू शकतं? आगामी महापालिका निवडणूक देखील आहे. कसं बघता या भेटीकडे पूर्ण? असं पहा की तुम्हीच आत्ता बोलताना असं म्हटलात की ह्या सगळ्याच्या भेटी झाल्या, ह्याच्यामध्ये कौटुंबिक भेटी असल्याचं सांगितलं जातं आणि तसं दिसतंही तसंच आहे. कारण सर्व या भेटींमध्ये बहुतांश वेळा संपूर्ण कुटुंबीय, मग ते उद्धव साहेबांचं असेल किंवा राजसाहेबांचं कुटुंबीय, हे सातत्याने बरोबर दिसले आहेत. गणपती असो किंवा काय, त्यामुळे ह्याला आत्ता तरी कौटुंबिक भेटीगाठी असंच म्हटलं पाहिजे. ह्याचं कारण त्याच्यामध्ये राजकीय काही चर्चा झाली किंवा नाही हे ठरवण्यासाठी किंवा हे माहिती असणारे आम्ही नाही, कारण आम्ही त्यावेळेला बरोबर नव्हतो. त्यामुळे ह्या कौटुंबिक भेटीगाठीच स्वरूप दिसतंय. कारण त्यांची आई आहे बरोबर, त्यांच्या मातोश्री आहेत, त्यांची बहीण आहे, त्यांचे मेव्हणे आहेत, मुलगा मुलगी असे सगळे जर गेल्यानंतर ती खरं तर कौटुंबिक भेट म्हणूनच आहे. त्यामुळे राजकीय चर्चा झाली किंवा नाही याच्याबद्दल मी काहीच भाष्य करणं योग्य होणार नाही. नक्कीच ही भेट आपण बोलतोय की या ठिकाणी सर्व कुटुंबीय असतात, परंतु जेव्हा हे दोन्ही भाऊ एकत्र येतात तेव्हा विरोधकांच्या पोटात मात्र गोळा येतो. तर या अनुषंगाने विरोधक आहेत ते वारंवार बोलतात की दोन्ही भाऊ एकत्र येऊ दे, काही हरकत नाही, परंतु कसा परिणाम आहे तो महापालिकेवरती पडेल हे दोन्ही भाऊ एकत्र येतात? असं आहे की महापालिकेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे आणि त्यामुळे त्याबद्दल त्या निवडणुकीमध्ये एकत्र येणार किंवा नाही अशी कुठली माहिती आमच्याकडे काही उपलब्ध नाही किंवा राजसाहेबांनी त्याबद्दल काही भाष्य अजूनपर्यंत तरी केलेलं नाही. त्यामुळे त्याच्यावरती मी आत्ता तुम्हाला कसं काय सांगू शकणार. त्यामुळे ह्या माध्यमांमध्येच या पद्धतीच्या चर्चा जास्त आहेत. बाकी आमच्याकडे तरी अशी अजून कुठलीही चर्चा किंवा अशी माहिती उपलब्ध नाही. एक प्रश्न कार्यकर्त्यांच्या हेतूने मी विचारतो, कारण आपण मेळावे आहेत ते सुरू आहेत, मग काही उत्तर असतील, काही दक्षिण असतील, ज्या ठिकाणी मुंबई असतील, त्यामध्ये हे संपूर्णपणे मेळावे सुरू असताना कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचताना मात्र आपण एक पक्ष, एक वेगळा पक्ष किंवा मग युतीमधून मग एकत्र जाऊत असं आपण पोहोचतोय की नक्की कार्यकर्त्यांना काय सांगण्यात येतं? असं आहे की आता निवडणुका जानेवारी महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत किंवा 31 जानेवारीपर्यंत होतील अशा पद्धतीचे कोर्टाचे जे काही आदेश आहेत, त्यामुळे त्या जानेवारीत होतील असं एकंदरीत वातावरण आत्ता आहे. आता कुठलाही राजकीय पक्ष हा निवडणुकीच्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहता यावं किंवा त्यांना निवडणुकीच्यासाठी त्याची शिबिरं घेणं, त्यांचे मेळावे घेणं हे चालू असतं. याच पद्धतीने आमच्याकडेही तयारी सुरू आहे. आता त्याच्या पुढे जाऊन युती करणार किंवा स्वबळावर निवडणूक लढवणार हे सन्माननीय आमच्या पक्षामध्ये एकमेव आमचे पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब हेच घेत असतात. त्यामुळे आमची पक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज ही तयार आहे. त्यांना विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं आहे आणि त्या पद्धतीचे मेळावे सुरू आहेत. त्यामुळे त्याच्यानंतरचे जे काही राजकीय निर्णय असतील ते सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी घेतील. जर विभाग वाईज जर विचारायचं झालं तरी प्रत्येक विभागामध्ये मनसे आणि शिवसेना या दोघांचेही कार्यकर्ते आहेत, दोघांचेही नेते आहेत, ते काम करत असतात. साहजिकच आहे दोघांच्याही इच्छा असणार की निवडणुका या लढवण्यासंदर्भातला हा जर पेच प्रसंग आला तर मग जर माहीमचं उदाहरण घेतलं तर मग तुमच्याकडे हा विषय येऊ शकतो. तर कशा पद्धतीने हा विषय आहे तो सोडवला? असं आहे की अजून अशा पद्धतीचा कुठलाही निर्णय झाल्याचं आमच्या कानावर नाही. त्यामुळे आम्ही आमचा स्वतंत्र पक्ष म्हणून जी तयारी करायची ती करतो आणि त्यामुळे जर तर ह्या विषयाला राजकारणामध्ये काही अर्थ नसतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या चर्चा ह्या मी म्हटलं तसं प्रसारमाध्यमामधून असे प्रश्न विचारले जात आहेत. आम्ही आमचा स्वतंत्र पक्ष म्हणून तयारी करतो आहोत. आमचे कार्यकर्ते त्यांना त्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं आहे आणि निवडणुकीसाठी तयारी जय्यत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाकी ह्याचे कुठलेही जे मी तुम्हाला म्हटलं तसं हे राजकीय निर्णय राजसाहेब घेतील, ते योग्य वेळी सगळ्यांना सांगतील, तुम्हालाही सांगतील, आमच्याशी चर्चा करतील. आत्तापर्यंत तरी आम्हाला अशी कुठली माहिती त्यांनी दिलेली नाही. मराठी माणसांच्या विषयासाठी मनसे पक्ष आहे तो साहजिकच आहे, नेहमी उभा राहतो. त्यामध्येच मराठी माणसांचे प्रश्न असतात, तर मग कबुतरांचा विषय असेल किंवा या प्रश्नासाठी देखील मनसे आपल्याला सर्वप्रथम उभी राहताना पाहायला मिळाली. गेले अनेक दिवस हा प्रश्न न्यायालयीन प्रविष्ट होता, त्यानंतर न्यायालयाने निकाल देखील दिला, परंतु गेल्या 2 ते 3 दिवसापासून हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला की जे कबूतर आहेत ते कबुतरांना जी शांती आहे किंवा जे मृत कबूतर आहेत त्यांना या ठिकाणी जी एक आपण अर्पण करतो, जी समाधी असेल किंवा मग जे
आदरांजली किंवा मग श्रद्धांजली अर्पण करतो, तसा एक कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर परत गिरगावकडून हा जे आहे ते उत्तर देण्यात आलं. कुठेतरी हा प्रश्न जिवंत ठेवून विरोधक आहेत ते वारंवार ह्या प्रश्नावरती नजर टाकताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण एक विशिष्ट वर्गाची मतं घेते. असं आहे की कबूतर या विषयावरती त्या क्षेत्रातले जे डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रातली जी माणसं आहेत त्यांनी आपलं स्पष्ट मत दिलेलं आहे की त्यामुळे लोकांना त्रास होतो, फुफ्फुसाचे विकार होतात. हे अत्यंत स्पष्टपणे सांगितल्यानंतर आपण विज्ञानाच्या बाजूने जाणार आहोत की कुठल्या वेगळ्या गोष्टींनी, याचा विचार सर्व समाजाने करणं आवश्यक आहे. आता हे गेल्या 2-3 दिवसामध्ये मी तुमच्याच माध्यमातून हे बघितलं सातत्याने, आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारची भाष्य केली जात आहेत. म्हणजे डॉक्टर आणि वैज्ञान हे मूर्ख असं ठरवण्याचाही प्रयत्न होतोय. हे तितकंसं योग्य नाही. आणि हे सर्वसामान्य मुंबईतला माणूस किंवा महाराष्ट्रातला माणूस, मराठी हा सुजाण आहे, तो हे सर्व पाहतोय, त्याला सर्व गोष्टी कळत आहेत. मराठी माणसांसाठी पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची जी अपेक्षा आहे ती सर्वांचीच आहे. विरोधकांच्या पोटात गोळा देखील येतो जेव्हा नेहमी हे दोन भाऊ एकत्र येतात. कौटुंबिक कुठेतरी विरोधकांवरती हे टॅक्टिस करण्याचा कुठेतरी प्रयत्न हा सुरू आहे. कुटुंब म्हणून ते एकत्र येताना तर तुम्ही जसं पाहताय तसंच आम्ही पाहतो, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पण त्यातून राजकीय कुठलाही अन्वयार्थ काढणं या क्षणाला तरी योग्य होणार नाही. पण एक कुटुंब बऱ्याच वर्षानंतर एकत्र येत आहे, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. बावनकुळे आणि रोहित पवार देखील बोललेत की अशा भेटी असतात, अनेक राजकीय नेते आहेत ते एकत्र येतात, परंतु असे समज आहेत ते राजकीय हेतूने तुम्ही घेऊ नका. मग विरोधक जाणीवपूर्वक पुन्हा राजकीय हे घेऊ नका असं बोलून या दोघा भावांना वेगळं करण्याचा हेतूने काय असं आहे की हे दोघं भाऊ हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ते सर्व निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत, त्यामुळे इतर कोणी त्यांना काही सांगायची गरज नाही आहे. आत्ता तरी जे दिसतंय ते कौटुंबिक जिव्हाळा जो दिसतोय तो त्याच्यामध्ये दिसतोय गेल्या काही महिन्यांमध्ये त्या भेटीगाठी होताना. आणि ही एक चांगली गोष्ट आहे की एक कुटुंब पुन्हा एकदा जवळ येत आहे. राजकीय अन्वयार्थ मी तुम्हाला म्हटलं तसं काढू नये. त्यामुळे विरोधक काय प्रयत्न करतात किंवा ह्याचा आम्ही तरी विचार केलेला नाही. त्या बाबतीत राजकीय जर काही सांगायचं असेल तर ते फक्त राजसाहेबच सांगू शकतील. तर आपण पाहिलं आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले होते. याच्यावरती नितीन सरदेसाईंनी संपूर्णपणे भाष्य देखील केलेले आहे. परंतु हे दोघेही भाऊ जरी कौटुंबिक दृष्टीने एकत्र येत असले तरी सुद्धा राजकीय दृष्टीने हे दोघेही भाऊ खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युती असेल किंवा मग त्याच्यानंतर या कौटुंबिक भेटीचा कशा पद्धतीने हा संपूर्णपणे परिणाम आहे किंवा मग राजकीय बदल आहे त्याच्यावरती घडत आहे ते देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.